मित्रांनो नमस्कार. आपण काही महत्त्वाच्या गोष्टी ह्या मांडत असतो. माझ्या एका मित्राची मुलगी नुकतीच BHMS झाली. BHMS झाल्याच्यानंतर तिचे डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण झाले. आणि काल मी विधिमंडळाची एक चर्चा ऐकली, ज्याच्यामध्ये होमिओपॅथिक डॉक्टर्स आणि आयुर्वेदिक डॉक्टर्स यांना ॲलोपॅथी प्रॅक्टिसच्या बाबतीमध्ये ती चर्चा होती. मित्रांनो, MBBS असो, BAMS असो, BHMS असो, BUMS असो, ह्या सगळ्या कोर्सचं ॲडमिशनची प्रोसेस जी आहे, ती प्रोसेस ही MSCETद्वारे होत असते, नीटद्वारे होत असते. नीटच्या क्वालिफिकेशनवर त्याच्या प्रवेशाची प्रक्रिया ही पूर्ण होत असते आणि सगळ्या पेथी ह्या मान्यताप्राप्त पेथी आहेत भारतामध्ये. जसे की होमिओपॅथिक आहे, ॲलोपॅथी आहे, आयुर्वेदिक आहे, युनानी आहे. ह्या सगळ्या पेथी ज्या आहेत ते भारतामध्ये महत्त्वपूर्ण पेथी आहेत आणि मान्यताप्राप्त डॉक्टर होण्यासाठी हे BHMS, BUMS, MBBS हे क्वालिफिकेशन महत्त्वाचं असतं. आता काल जी चर्चा होती त्याच्यामध्ये मला एक आढळलं. BHMS डॉक्टरांना ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करण्याची मुभा द्यायची किंवा नाही, हा प्रश्न होता. प्रत्येक डॉक्टर हा 5.5 वर्षाचा कोर्स पूर्ण करूनच डॉक्टर बनत असतो, सगळ्यात महत्त्वाचं. आणि सगळ्या पेथी ह्या भारत सरकारच्या मान्यताप्राप्त, आपल्या देशामधल्या मान्यताप्राप्त पेथी आहेत. त्यामुळे सगळ्या पेथीचे डॉक्टर हे डॉक्टरच आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे, BHMS आणि BAMSला ज्या विद्यार्थ्यांचे ॲडमिशन्स लागतात, जे MBBSला ज्याला शासकीय कोटा असेल किंवा फ्री सीट असेल जी मिळत नाही, त्या लोकांना नंतर सामान्य परिस्थिती असलेल्या लोकांना BHMS किंवा BAMS हा पर्याय उरतो. दुसरी गोष्ट अशी आहे, MBBSचे जे प्रायव्हेट कॉलेजेस आहेत महाराष्ट्रात सगळ्यात जास्त आहेत. महाराष्ट्रात सगळ्यात जास्त सीट प्रायव्हेट कॉलेजेसच्या महाराष्ट्रामध्ये आहेत. त्याचं जर फी स्ट्रक्चर बघितलं आणि त्याच्यामध्ये नीटचे क्वालिफिकेशन जर बघितले, विद्यार्थ्यांचे मार्क जर बघितले, तर BAMS आणि BHMSला ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेताना जे मार्क लागतात त्याच्यापेक्षा खूप कमी गुण असलेले विद्यार्थी तिकडे जातात पैशाच्या जोरावर, पेमेंट सीटवर, आणि पेमेंट सीटवर ते ॲडमिशन्स घेतात आणि पुढे डॉक्टर्स बनतात. इथे बुद्धिमत्ता जी बघितली जाते, ती बुद्धिमत्ता जर आपण बघितली तर BAMS आणि BAMSच्या डॉक्टरची जे गुणवत्ता आहे ती मोठ्या प्रमाणात आहे. MBBSचे बरेचसे ॲडमिशन हे पैशावर होतात, हे वास्तव आहे. तुम्ही बघा नीटच्या आणि CETच्या ॲडमिशनच्या वेळेस. मग अशा वेळेस एका घटकावर तुम्हाला अन्याय करून चालेल का, की त्या विद्यार्थ्यांना हे करता येणार नाही म्हणून, त्यांना ॲलोपॅथी प्रॅक्टिस देता येणार नाही? आपल्या इथे समानतेचं तत्त्व आहे आणि प्रत्येकाला समान संधी मिळाली पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. तेवढाच कोर्स आहे, तेवढंच वर्ष वाया घालतात विद्यार्थी आणि कठोर प्रयत्नांनी विद्यार्थी पासआउट होतात. ते BAMS असो, BHMS असो, MBBS असो, तर प्रत्येकाला संधी मिळाली पाहिजे. आपण कोणत्याही गोष्टीमध्ये आपल्याला कॉम्प्रोमाइज करता येईल, पण एखाद्या विद्यार्थ्याच्या करिअरसोबत आपल्याला कॉम्प्रोमाइज नाही करता येणार, का तो मोठ्या कष्टाने तो तिथपर्यंत जातो. आणि गोरगरीब सामान्य घरातल्या विद्यार्थ्याच्या बाबतीत तर बिलकुल करता येणार नाही. त्यांना योग्य त्या संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजे. BHMS, BAMSच्या लोकांनासुद्धा MO म्हणून काम करण्यास संधी दिली पाहिजे. मागे मी एका महासंचालकाची इंटरव्ह्यू ऐकली, आरोग्य महासंचालकाची. त्यांनी स्पष्ट सांगितलेलं होतं की प्रत्येक पेथी ह्या महत्त्वाच्या आहेत. जसे की जर एखादा क्रॉनिक डिसीज जर असेल तर त्याच्यावर BAMS आणि BHMS काम करतो, बरं का. ॲलोपॅथीच्या बाबतीमध्ये एखादी इमर्जन्सी असेल तर ॲलोपॅथीचा डॉक्टर चांगलं काम करू शकतो, पण जनरल प्रॅक्टिस हे सगळेच करू शकतात, हे वास्तव आहे, बरं का. आणि याच्यामध्ये MBBSचं जर स्ट्रक्चर बघितलं आपण तर पैशाच्या जोरावर डॉक्टर होणारे भरपूर आहेत ना लोक, बरं का, म्हणजे ॲडमिशन मिळवणारे. मग अशा वेळेस तुम्ही गुणवत्ताधारक असलेल्या विद्यार्थ्यांना बाजूला त्यांच्या काहीतरी कंडिशन्स टाकून तुम्ही प्रॉब्लेम कसं करू शकता? करू शकत नाही. डॉक्टर हा डॉक्टर आहे आणि तो अथांग परिश्रमाने होणारा डॉक्टर असतो. त्यामुळे प्रत्येक पेथीच्या बाबतीमध्ये शासनाने योग्य तो निर्णय केला पाहिजे. आणि भारत सरकारची भूमिका आहे, आयुष जे कोर्सेस आहेत त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम मोदी सरकारने केलेलं आहे.
ही गोष्ट पण आपण बघितली पाहिजे आणि ह्या पद्धतीने आपण चाललं पाहिजे. कोणत्या विद्यार्थ्याच्या करिअरच्या बाबतीमध्ये शासनाने जागृत राहिलं पाहिजे, हा महत्त्वाचा घटक आहे. धन्यवाद मित्रांनो. याच्यापुढे भरपूर याची माहिती आहे. जो ज्याच्यातून जातो ना त्यालाच ही माहिती असते. नाहीतर हे राजकारणी लोकं कुठल्या कुठे कोणता विषय घेऊन जातील आणि एक सामान्य माणसाचं, सामान्य विद्यार्थ्याचं करिअर प्रॉब्लेममध्ये येऊ शकतं. सगळ्यात महत्त्वाचं आहे BAMS आणि BHMSला गुणवत्तेनुसार प्रवेश मिळतो आणि गोरगरिबाच्या विद्यार्थ्यांना गुणवत्तेवरच प्रवेश घ्यावा लागतो. ही वस्तुस्थिती आहे. का तर फीचं स्ट्रक्चर खूप मोठं आहे. हे तुम्हाला बघावं लागेल. कित्येक असे विद्यार्थी आहेत जे MBBSच्या पात्रतेचे आहेत. त्यांना गुण पण जास्त आहेत. पण काही कारणास्तव आर्थिक स्थितीमुळे ते विद्यार्थी दुसऱ्या कोर्सेसला ॲडमिशन घेतात. त्यामुळे डॉक्टर कोणताही असो, BAMS आहे, MBBS आहे, BHMS आहे, सगळ्यांना इक्विव्हॅलंट संधी दिल्या पाहिजे. त्यांना शासन जे करते सध्याला की BHMSला ॲलोपॅथीची प्रॅक्टिस दिली पाहिजे. आता सगळ्यांना सगळे हे वैद्यकीय क्षेत्रातले तज्ज्ञ आहेत. तर शासनाने याचा विचार करावा आणि एक सामान्य माणसासाठी मी हा व्हिडिओ बनवत असतो की वस्तुस्थिती काय आहे, बरं का. कमी मार्कवाले, गुणवाले सुद्धा पैशाच्या जोरावर MBBSला ॲडमिशन घेऊ शकतात. हे वास्तव आहे. तुम्ही बघा मेडिकल कॉलेजेस आणि तुम्हाला लक्षात येईल या सगळ्या गोष्टी. मित्रांनो, आपण एक सामाजिक बांधिलकीने प्रत्येक व्हिडिओ बनवत असतो आणि आपला उद्देश तुमच्या लाईक मिळाव्यात किंवा काय, हा आपला बिलकुल उद्देश नाही. आपण चळवळीतली माणसं आहेत आणि आपला उद्देश असा आहे की सामान्य माणसापर्यंत कोणती माहिती जायला पाहिजे, हा आपला उद्देश असतो. आणि माणसं जागृत झाली पाहिजे. नॉलेज इज पॉवर. आपल्याला सगळ्या गोष्टीची माहिती हो, हाच याच्या मागचा उद्देश. धन्यवाद. जय हिंद, जय भीम, जय भारत.